ही गाडी नेणार आहे. या गाड्या आहे ना असे बाजार याला त्याला ना लय उपयोगी पडत राहते. आईचे लय हाल झाले पोरांनो. मम्मी गेली ना, आईला काहीच सापडून नाही राहिलं, काहीच नाही. हा मसाल्याचा डबा सुद्धा सापडत नव्हता. अख्खी रॅक आहे ना, अख्खी रॅक चालली तवा जाऊन कुठं हा डबा हा पाडलाय. काय झालं झोपून का बरं घेतलं? भाजी काढायला गेली म्हणून. जेवढ्या पण जुड्या होत्या ना त्या सगळ्या टाकीत धुवून आणि इथं खाली टाकल्या. आता इथून उचलायच्या या टपामध्ये आणि तिकडे वाट्यावरती न्यायच्या. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले काय ते सकाळीच भाजी काढून आले घरी. मी सकाळी म्हणलो होत नाही तुम्हाला का भाजी काढायची, कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं. तो आज अपलोड केलाय. काढायची होती, ती काढली होती मम्मीने तीन सकाळी. आता ती घरी घेऊन आले. आता तिथं धुवायचं काम चालू आहे. काढले ते सकाळी जायला होते 10 10:30. मी बाहेर जायला होतो थोडंसं. काल टाकी धुतली आणि आज त्याच्यात भाजी घालून दिली. आधी धुवून खाली टाक, खाली कोरडी होईल मग तिकडे जाऊन घेऊन जाऊ. कोरडी होईल ना मग. इडं काही इडं कोरडी होईल काही. धुवून घे आधी मग उचल. खाली कोरडी होईल ना इडं. अगं पाणी सगळं खराब पाणी त्या वाट्या होईल सगळं. चला आता धुवायला वेळ होतो, धुवून घेऊ. अजून एवढीच काढायची ना? हा अजून नाही काढायची. मार्केटला का बाजारला? मार्केटला न्यायची पवार नाही. गाडी आहे का ग? आणि मार्केटला चला अशीच आता पूर्ण धुवून घेतो आणि तिकडे नेऊन टाकतो. जेवढ्या पण जुड्या होत्या ना त्या सगळ्या टाकीत धुवून आणि इथं खाली टाकल्या. आता इथून उचलायच्या या टपामध्ये आणि तिकडे वाट्यावरती न्यायच्या. आईचं इथं जेवण चालू आहे. किती वाजता जायला होते आहे तुम्ही? किती जुड्या निघाला? हा 90 जुड्या असतील बहुतेक अंदाज वर. आणि कोथिंबीरच्या काढल्या आपण थोड्याशा. चला आता एवढे घेऊन जातो वाट्यावरती लावून देतो. नेमकी टप वाढलाय मागच्या थोडा. चला मी वाट्यावर घेऊन जातो आता एवढं सगळं तिथे जाऊन देतो. सगळ्या जोड्या आहे ना इथं वाट्यावरती लावल्या. आहे काहीतरी म्हणून राहिली काय ग? नाही हाय फ्रीज मध्ये ठेवले पाहिजे. आईला खाऊ खायचं. चला मी पाठीमागून जातो. मम्मी पण आहे ना टाकी काढायची. तेवढ्या सगळ्या आहे ना त्या वाट्यावरती आणून लावून देतो आता. हा मग ते मी त्या पाण्याला लागत होता तो. जाऊ देतो, जाऊ घेऊन एवढं. ती न्यायची का? हा का ग? आणि पेट्रोलच्या या गाडीतलं काढायचं का? ती गाडी आहे ना, ती गाडी न्यायची. मम्मीने जस्ट चहा ठेवला. चहा पिऊ. चहा तर राहिला नाही त्याच्यामध्ये. मागून चहा प्यायचा कुठे पातेले म्हणजे आहे. मम्मी घर जाऊन राहिली. पसरा पण पडेल थोडासा, तो इग्नोर करा. मग एवढा चहा नाही प्यात पोराचा. ती जेवढी भाजी सुकट ठेवेल ना ती सगळी त्या पोत्यांमध्ये भरायची. आणि मग मम्मीला त्यांना बघ. तू जायचंय का? हा मम्मी पण जाणार आहे बाजारला. चहा घेऊन आलो तुम्ही. काय झालं झोपून का बरं घेतलं? भाजी काढायला गेली म्हणून. काल दुपारून नाही निंदायला जायला होती आणि आज पण भाजी काढायला जायला होती. त्याच्यामुळे आईची तब्येत थोडीशी हे झालं. ही गाडी नेणार आहे. या गाड्या आहे ना असे बाजार याला त्याला ना लय उपयोगी पडत राहते. ही गाडी वर आहे ना बसता नाही येत. ती इच्छेतून काढून टाकणार. मम्मी म्हणत होती मला नाही माहिती. मला चहा पिऊ नंतर भेटू आता. ती मम्मीचं आवडलं होतं. आता फायनली आपण जो हे पोत आहे ना याच्यामध्ये हे भरणार आहे. त्यात काय त्या पोत्यात काय लसूण. तेवढ्या याच्यात बसून जाईल ना. ही का बरं नाही धुतली? इथं वाळून जाईल ना.
हा ही भाजी नाही धुती, ह्या रुमालात भरायची आणि ह्या पोत्यामध्ये टाकायची. झटकून घ्या आधी ते, झटकून घ्या. चला भरून देतो एवढी भाजी त्या पोत्यामध्ये. भेटू आपण थोड्या टायमात. आपल्याला जेवढी भाजी होती ना तेवढी सगळी 2 याच्यामध्ये बसली. एक पोत आणि एक अजून गोणी होती ना, ती जी गोणी आणि एक पिशवी होती ना ती गेलेली आहे. आणि आता जे पोत आहे ते दुसऱ्या ट्रिपला न्यायचं आहे. बहुतेक जर झालं तर मला जावं लागेल, नाही तर मग बांधून न्यावं लागेल. तिन्ही गाडी तीच नेली, ही नाही नेली. हलून पाहिलं होतं पेट्रोल नव्हतं, पेट्रोल आणावं लागेल आणि मग इशात टाकून मग ती चालू करावं लागेल. आईनं झोपून घेतला डायरेक्ट आल्यानंतर. असा सीन आहे तिकडं, डायरेक्ट 8 वाजून जाणार जर गेलो. त्याच्यामुळे मला जायची इच्छाच नाही राहिली. निवांत बस किती डोक्यात ताण घेतो. 10च्या 1 आणि 10च्या 2 बघत नाही, त्याच्यापेक्षा बरं जे आहे ते आहे. तिने गेले घेऊन, नेलं तर ठीक, नाही तर मग जावं लागलं. बांधून नेलं तर ठीक. मार्केटला कोथिंबीर न्यायची, शेपू सगळी बाजारात व्हायची आपल्याला. चला सबस्क्राईब करून टाका. इथं ब्लॉग बघितला असं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहते तुमच्यापर्यंत. आत्ता वाजले 5 आणि हा जी एक ते शेवटचं राहिलं होतं ना ते ओझ ते नेलं होतं. मी शूट नाही केलं तर मला जस्ट टाकून दिलं आणि ते गेले. आता मम्मी घरी नाही आणि कोणीच घरी नाही, फक्त आम्ही 2 जण आहे. आता आईच्या स्वयंपाकाचं नियोजन आहे. आईची इथं बसून खाऊन राहिली. मी तिला मागाशीच म्हणलो होती इथं नको बसू, इकडं मध्ये जागा दिली सोडून पोरांनो, आणि इकडं बाहेर येऊन बसली. तिकडं बहुतेक मसाले भाताचं नियोजन आहे ना. हा कांदून बटाटा पाहिजे मला मसाला. तू स्वयंपाक करणार आहे का? आता कोण करते, गावातले लोक येतील का गॅस खाली घेऊन दे तेवढा माल. चला आता आईला स्वयंपाक करायचा आहे. मग ते घरी नाही आहे, त्यांना आता डायरेक्ट 8 वाजणार आहे पोरांना. बाजारामध्ये माल जर जास्त नाही. कोणत्या गावाला जाईल ते, कोण गाव आज? सुके ना, बुधवार. ठीक आहे, मोठा बाजार आहे, जाऊ शकते, लवकर येऊ शकते. पण 7-8 वाजणारच थांबल्या आता. काय भाव का नाही त्याला? आता भाव असेल 20 रुपये जुडी असेल, पण आता काय माहिती. हा 20 रुपये जुडीचा भाव वाटतं. चला गॅस खाली घेतो आणि आई पण तिकडे येऊन जाईल. आता तिची स्वयंपाकाची तयारी करा, आपण भेटू. तो गॅस खाली घेतो. मग गॅस खाली घेतला होता पोरांनो, पण आता आईला सामान मटेरियल सापडत का नाही काय माहिती. तेव्हा ते तिकडे पेमेंट पुढे तुझं तुमचंच आहे ते पाहिजे. हा पसारा सगळा मम्मी आल्यावर सावरी. तू नको आवरा आहे रिकाम, तू फक्त स्वयंपाक कर, बस बाकीचं आवरील ती कोण आलं. तुला जर ते ये जर तू आवरीत बसली तर स्वयंपाक राहील बाजूला, याचं पुस्तकाला आखा रात्र निघून जाईल. फक्त बसेल भाजीच करू राहिली का? कांदा बटाटे करते, 2-4 पोळ्या करते, नुसतं मसाले भात करून टाकायचा. हा मग मी तेच म्हणलो मसाला भात. चला आता आई स्वयंपाक करेल, आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. आता मम्मी आल्यावर काय लागत आहे तुला? कांदा बटाटीवर ठेवतो. माल लय पसारा झाला, इथं मला मोजूनच नाही राहिली. इथून गाडी साखळी राहिली. आईचे लय हाल झाले पोरांनो. मम्मी गेली ना, आईला काहीच सापडून नाही राहिलं, काहीच नाही. हा मसाल्याचा डबा सुद्धा सापडत नव्हता. अख्खी रॅक आहे ना, अख्खी रॅक चालली तवा जाऊन कुठं हा डबा हा पाडलाय. आईला आहे ना माहीत नाही राहत पोरांनो, त्याच्यामुळे आईची लय हाल व्हायला लागली आता स्वयंपाक करायला. सरकून दिलाय काय नाही, राहू दे, मरू दे. फोन ठेवावा लागला आता, तो डबावर ठेवायचं म्हटल्यावर. नाही जाऊ दे, चला. तर या ब्लॉगला मी इथं एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू आपण उद्या सकाळी. मम्मीला त्यांना यायला टाइम लागेल, तर आपला व्हिडिओ एडिट होऊन जाईल. आता एडिटिंग करतो, फिर पाहता भेटू आपण उद्या सकाळी.